नमस्कार, रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण दक्षिण भारत तेलंगणा स्पेशल अक्की रोटी आणि ठेचा बघणार आहोत। हा कोथिंबीरीचा आणि टोमॅटोचा ठेचा अतिशय चविष्ट, खूपच रुचकर बनतो। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। त्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीरीचे देठ, कोथिंबीर आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। कोथिंबीरीचे देठ तुम्ही यापेक्षाही बारीक करून घेऊ शकता। हे बघू शकताय तुम्ही। आता कढईत थोडंसं तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यात सगळ्यात आधी आपण मिरच्या घेऊया। या खूप तिखट मिरच्या असल्यामुळे मी त्याचं प्रमाण थोडंसंच घेतलेलं आहे। डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या भाजत राहायचे। देठांचा वापर करून भाज्या तुम्ही नक्की ट्राय करत चला, खूप टेस्टी होतात। याआधी भेंडीचे देठ आणि पालक पोकळ्याचे देठ वापरलेली भाजी मी बनवलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही चेक करू शकता। आता लसूण टाकूया। मिरचीच्या अर्ध प्रमाण लसणाचं घ्यायचंय। लसूण भाजला की त्यावर कोथिंबीरीचे देठ टाकून घ्यायचे। तुम्ही हा ठेचा मिक्सरला सुद्धा करू शकता बारीक, पण तो ठेचल्यानंतरच जास्त चविष्ट बनतो। हे सगळं व्यवस्थित भाजायचे आणि थोडंसं तेल टाकायचे। कोथिंबीरीचे देठ मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता व्यवस्थित हे भाजून घेऊया सगळं आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकूया, त्यामुळे मिरचीचा झणझणीतपणा थोडा बॅलन्स होईल। टोमॅटो सुद्धा टाकलेले आहेत। टोमॅटोतलं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला परतत राहायचे। आता टोमॅटो वापरल्यामुळं हा ठेचा खूप दिवस टिकणार नाही, 1-2 दिवसातच तो संपवावा लागेल, पण तो उरणारच नाही टिकण्यासाठी, इतका तो चविष्ट बनतो। तुम्ही सगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या किंवा खारं वांग, भेंडी यासाठी हा ठेचा यूज करू शकता। खूपच टेस्टी भाज्या बनतात, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता भाजत आल्यानंतर थोडेसे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत। जिरे टाकल्यानंतर अतिशय सुगंध येतोय। हे सगळं व्यवस्थित नीट परतून घेऊया। टोमॅटो व्यवस्थित भाजू द्या। टोमॅटोला डाग पडले की सगळं व्यवस्थित भाजलं गेले असं समजावं। आता थोडंसं प्रमाण पण कमी दिसायला लागलंय। मध्ये मध्ये अर्धा चमचा तेल टाकत हा ठेचा व्यवस्थित भाजत राहा। हे बघा, छान भाजलं गेले। आता पुन्हा एकदा सगळं नीट मिक्स करूया आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचंय। या प्रमाणासाठी मी 2 चमचे मीठ टाकणार आहे। गरम असतानाच मीठ टाकल्यामुळं हे व्यवस्थित मिक्स होतं आणि ठेचा अतिशय चविष्ट बनतो। थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण आता हे ठेचून घेऊया। गॅस बंद केलेला आहे। मिक्सरला सुद्धा तुम्ही वाटू शकता, पण त्याची बारीक पेस्ट होण्याची शक्यता आहे, म्हणून आपण हे वरवंट्यांनीच बारीक करायचंय। गरम असतानाच केल्यामुळं व्यवस्थित छान बारीक होतं हे पटकन। हे बघा, असं भरड बारीक करून घेतलेलं आहे मी। खूप जास्त पेस्ट नाही बनवायची आहे। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया हे सगळं। हा ठेचा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता अक्की रोटी बनवण्यासाठी मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत। या ढोबळी मिरची खूप पातळ काप काढून घ्यायची आहे। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी। आपल्याला हव्या त्या प्रमाणात तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ढोबळी मिरची, बारीक चिरलेली मेथी, बारीक चिरलेलं गाजर आणि कोथिंबीर यात मिक्स करायचं आहे। तुम्ही बारीक चिरलेली शेपूही वापरू शकता किंवा बारीक चिरलेला कांदाही वापरू शकता। कांदा पातही ट्राय करू शकता। आता हे सगळं पिठात मिक्स करायचं आहे। आपल्याला हव्या त्या प्रमाणात तुम्ही पीठ घेऊ शकता, यासाठी ठराविक असं काही प्रमाण नाही आहे। आता हे कोथिंबीरीचे देठ आणि टोमॅटोचा ठेचा थोडासा घातलेला आहे।
आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. आता हे सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊया आपण. गरम पाण्यातच पीठ मळायचे, त्यामुळे भाकरी व्यवस्थित तयार होते. दक्षिण भारतमध्ये प्लेन पिठाची भाकरी कधीच बनवली जात नाही. 2 चमचे गव्हाचे पीठ टाकायचे आणि सगळं हे नीट मळून घ्यायचे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं पीठ घेऊन त्यामध्ये अशा वेगवेगळ्या भाज्या वापरून भाकरी तयार करू शकता. सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. यात सगळ्या भाज्या वापरल्यामुळं मुलं व्यवस्थित आनंदाने खाऊ शकतील. इथं पोळपाटावर आता मी पिठावर थापून घेणार आहे. तुम्ही जर उकड काढून घेतली तर लाटूनही घेऊ शकता. उकड काढल्यानंतर ते लाटायला सोपं जातं. पण मी इथं थापून घेतलेली आहे भाकरी आणि थोडंसं तेल टाकत ही भाकरी भाजून घ्यायची. तुम्ही लोणी, बटर किंवा तूप टाकलं तरी चालेल. थोडंसं पाणी लावलेलं आहे मी आधी. नेहमीच्या भाकरीप्रमाणेच थोडंसं पाणी लावून भाजणार आहे मी. आता हे थोडंसं तेल टाकलेलं आहे कढईनी. एक बाजू भाजली की उलटवून घ्यायची. बघा किती सुंदर रंग आलाय. खूपच रुचकर आणि चविष्ट भाकरी बनते. अशाच नवनवीन रेसिपीसाठी रेसिपी सफर चॅनेल फॉलो करायला विसरू नका. सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.